तर कुठपर्यंत आलो आपण? सांगता येईल? तर व्याप्ती सुरू होतं. योगाची व्याप्ती. बरोबर आहे. म्हणजे स्कोप अँड लिमिट ऑफ योगा थेरपी अशा स्वरूपामध्ये आपण बघत होतो. आणि त्याच्यामध्ये व्याप्तीमध्ये सुद्धा बराच भाग आपण पाहिलेला होता. जसं की आध्यात्मिक दृष्टिकोन असेल किंवा शारीरिक दृष्टिकोन असेल, असं आपण बरंच त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये जसं की आपण आयुर्वेद किंवा योग किंवा आयुर्वेदानुसार शरीर रचना अशा प्रकारे आपण त्याच्यावरती काय-काय परिणाम होतो असं बघितलं. म्हणजे सप्तधातू म्हणा किंवा योगशास्त्रानं सांगितलेले हे म्हणा, आपले पंचकोश म्हणा, असं किंवा जे पंचप्राण आहेत, किंवा 5 तत्व आहेत, त्रिदोष आहेत. हे म्हणजे आपलं जे शास्त्र आहे, आयुर्वेद असेल किंवा योग असेल, त्याच्यानुसार आपलं शरीर म्हणजे काय? आणि त्या शरीरामध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या घटक आहेत, यावरती वेगवेगळा परिणाम योगानुसार काय होतं, आपण ते सर्व पाहिलेलं आहे. मग किंवा ॲलोपॅथी किंवा विज्ञान. आता ते झालं आयुर्वेद दृष्टिकोनातून किंवा योग दृष्टिकोनातून आपण असं तिथं पाहिलं. पण आता जे काही पाहायचं आहे आपल्याला तिथून पुढे थोडंसं, ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं आहे. जे विज्ञानानुसार योगाचा इम्पॅक्ट काय होतो किंवा स्कोप काय आहे तिथं, योगा थेरपीचा काय होईल परिणाम, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. तर अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघताना त्याच्यामध्ये आपल्याला संस्थानुसार बघायचे आपल्या वेगवेगळ्या संस्थेनुसार. जसं की स्केलेटल सिस्टम आहे, मसल सिस्टम आहे किंवा सर्क्युलेटरी सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, नर्व्हस सिस्टम आहे. अशा वेगवेगळ्या संस्थानुसार तिथं आपल्याला ती योगाची व्याप्ती काय असेल तिथं ती पाहायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला इम्पॅक्ट ऑन इफेक्ट ऑन स्केलेटल सिस्टम याच्यावरती आपल्याला तो बघायचा आहे. तर स्केलेटल सिस्टम म्हणजे काय आपल्याला ते बघायचं आहे सुरुवातीला. स्केलेटल सिस्टम म्हणजे हाडे किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो, अस्थिसंस्था असं म्हणतो. तर संस्था म्हणजे काय नेमकं? अस्थी म्हणजे तर आपल्या लक्षात आलं हाडे, ठीक आहे. किंवा आता पुढे जिथं-जिथं आपण बघणार आहोत, त्याच्या पुढे 2 शब्द वापरलेले असतील आणि एक आहे, की जसं की अ, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, असं प्रत्येकामध्ये संस्था हा नावाचा शब्द आहे. किंवा नुसतं मग पचन क्रिया असं म्हणता आलं असतं, का म्हटलं नाही? संस्था हा शब्द का लावलेला आहे? तर बघा, एखादं कार्य पार पाडण्यासाठी जसं की बघा, एक दुकान आहे आणि एक संस्था आहे किंवा कंपनी आहे असं आपण त्याला म्हणूया. कंपनी आहे एक. तर दुकानामध्ये किती व्यक्ती कामाला असतात हो? जास्त करून जर छोटा असेल तर एकच, सहसा एक असतो आणि जास्तीत जास्त 2 किंवा 3. मग पुन्हा ते डी-मार्ट वगैरे असं त्याचं मॉलसारखं स्वरूप असेल तर मग तिथं जास्त असतात. म्हणजे संस्थेसारखं ते स्वरूप असतं. मोठी कंपनी असेल तर मग तिथं वेगळी बॉडी असते. बरोबर आहे. मग मुख्य कार्यकारी अधिकारी, मग त्याच्या खालचे असे सगळे कर्मचारी, अधिकारी वेगवेगळे स्वरूप असतं. तर का? तर ती कंपनी जी आहे किंवा त्या कंपनीचं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे. म्हणजे त्या कंपनीमध्ये काम करणारे सर्व लोक हे एका ध्येयानं प्रेरित होऊन काम करत असतात. एक ध्येय साध्य करायचं असतं किंवा आता समजा मोबाईलची कंपनी आहे. तर मोबाईलचं उत्पादन करणे किंवा त्या वस्तू बनवणे याच्यावरती ते मोबाईलची क्रिया मोबाईल बनवण्यासाठीच एकच व्यक्ती बनवू शकतोय का तिथं? नाही. तर अनेक व्यक्ती नाही. येतात. एका कंपनीमध्ये अनेक व्यक्ती येतात, एकत्र येतात. मग कोणी काय बनवतं, कोणी सॉफ्टवेअर बनवतं, कोणी हार्डवेअर बनवतं आणि परंतु त्या कंपनीमध्ये करणारे अनेक जण आहेत काम, पण प्रॉडक्ट एकच येतोय. बरोबर आहे. परंतु किंवा दुकानामध्ये असेल तर बघा कसं एकच व्यक्ती काम करते. एकच उद्देश आहे विक्री करणे आणि एकच काम करतो. म्हणजे तिथं जास्त लोक लागत नाही. आणि जिथं जास्त आहेत तिथं पण एकच उद्देश आहे. मग तसंच संस्था म्हणजे काय? तर शरीरातलं एखादं कार्य आता समजा आपल्याला पचन ही क्रिया पार पाडायची आहे. पचन ही क्रिया पार पाडायची आहे.
मग या क्रियेमध्ये एकच अवयव सहभागी होतोय का? एकच अवयव सहभागी होत नाही. जे अनेक अवयव सहभागी होतात. कसं? समजा दात सहभागी होतात, जीभ सहभागी होते, बरोबर आहे. लाळग्रंथी सहभागी होतात. तर समजा कल्पना करा, तुमच्या तोंडात दातच नाही तर पचन किंवा अन्नग्रहणाची क्रिया व्यवस्थित होईल का? होणार नाही. चावताच येणार नाही ती. तर तसंच गिळालं तर पचन व्यवस्थित होईल का? होणार नाही. किंवा जीभच नाही. तर मग आपण जी तोंडामध्ये अन्न घोळतो, अन्नाचा घास घोळतो, ती घोळण्याची क्रिया करता येईल का व्यवस्थित? ती सुद्धा करता येणार नाही. बरोबर आहे. किंवा गिळण्याची क्रिया. जो घास तोंडामध्ये ठेवलोय, ते गिळणं तर आवश्यक आहे. गिळताच नाही आलं तर मग ती पुढची क्रिया पचनाची होईल का? नाही. म्हणजे एक क्रिया पूर्ण पार पाडण्यासाठी दात आवश्यक आहे, जीभ आवश्यक आहे, लाळग्रंथी आवश्यक आहेत, लाळ त्याच्यामध्ये मिसळणं आवश्यक आहे. पुन्हा मग इथून गिळालेला घास अन्ननलिकेद्वारे पोटात जठरात जाणं आवश्यक आहे. पुन्हा जठर आहे, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, बरोबर आहे. असे वेगवेगळे अवयव आणि पुन्हा शेवटी मग उत्सर्जन होतं. म्हणजे पचन ही क्रिया पार पाडण्यासाठी अनेक अवयव एकत्रित येऊन काम केले. म्हणून त्याला संस्था असं म्हणतात. आलं का लक्षात? संस्था का म्हणायचं? याचा आपण इथं बघितलेला आहे. मग त्याच प्रकारे अस्थी संस्थेमध्ये काय-काय सहभागी होतील? तर मुख्य आहेत हाडं, त्याच्यानंतर सांधे, आलं का लक्षात? जर समजा हाडं जर आपली नुसती बिना सांध्याची राहिली असती तर कल्पना करा बरं कशी राहिली असती? हं. बुजगावण्यासारखं आपलं शरीर राहिलं असतं. किंवा आता सांध्यामध्ये सुद्धा आणखीन काही गोष्टी आहेत. जसं की आपण पूर्वी बघितलंय आपण कंडरा म्हणा किंवा अस्थिबंधनं म्हणा, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अस्थिसंस्थेमध्ये येतात. मग अस्थिसंस्थेवरती काय परिणाम आहे याचा योगाचा, योगा थेरपीचा? तर बघा काय म्हटलंय याच्यामध्ये, तर BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी किंवा ऑस्टिओपॉरोसिस नावाचा एक हाडांच्या संबंधित विकार असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, हाडं जी असतात, हाडांची रचना जी असते बघा किंवा हाडाचं जे घनत्व असतं, ते कमी असतं. त्याच्यामध्ये आपण एका इमेजमध्ये बघूया तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. आता वर जे आहे चित्र ते हेल्दी बोन म्हणून दिले बघा आणि खालचं जे आहे ते ऑस्टिओपोरोटिक बोन म्हणजे तसा विकार त्या व्यक्तीला आहे. म्हणजे हा कशाशी संबंधित आहे हा विकार? हाडांशी संबंधित आहे आणि वरचं हेल्दी बोन जे आहे त्याच्यामध्ये घनता कशी आहे? हाडांची चांगली जास्त आहे. रचना चांगली आहे आणि खालची जी रचना आहे ती पोकळ रचना आहे. बरोबर आहे. ठिसूळ हाड म्हणजे ठिसूळ हाड आहेत. रचना पोकळ आहे आणि असा जर व्यक्ती खाली पडला, की पटकन त्याची हाडं मोडतात. सहजच थोडं जरी खाली पडल्यासारखं झालं तरी त्याची हाडं मोडतात, कुटकन मोडतात. मग याच्यावरती काय मग परिणाम आहे? हा कशाचा विकार आहे? हाडांचा. मग इथं काय म्हणले बघा, योगामुळं काय आहे? बोन मिनरल डेन्सिटी जी आहे, ती वाढते असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय? हाडं मजबूत राहण्यासाठी मदत होते. मग हाडं मजबूत राहिली तर किंवा अ, हा जो धोका आहे पुढे आपल्याला होणारा, ऑस्टिओपोरोसिसचा होणारा धोका जो आहे तो टाळता येतो. आलं का लक्षात? बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे काय? तर हाडामध्ये असणारी जी तत्व असतात जसं की कॅल्शियम आहे, आलं लक्षात? मॅग्नेशियम आहे. यांचं प्रमाण हे व्यवस्थित राहणं. हे यांचं प्रमाण कसं आहे? व्यवस्थित राहणं गरजेचं असतं. म्हणजे व्यवस्थित राहिले तर त्या विकारापासून आपण दूर असतो. म्हणजे हा विकार दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला योग तिथं मदत करत असतो, परिणाम करत असतो किंवा आणखीन काय म्हणलंय प्रिव्हेंटिव्ह म्हणून सांगितलं आपण. परंतु रिव्हर्सिबल म्हणून सुद्धा इथं योग काम करतो हाडांवरती. रिव्हर्सिबल म्हणून सुद्धा काम करतो. म्हणजे ज्यांच्यामध्ये ठिसूळपणा आलेला आहे, त्यांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी किंवा लॉस ऑफ बोन्स ते सुद्धा कमी करण्यासाठी आपल्याला तिथं योगाची मदत होते किंवा परत आता हे झालं हाडाच्या संबंधित. हाडांची ठिसूळता. प्रत्यक्ष
स्वतः हाडांच्या संबंधित. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कशाच्या संबंधित आहे? जॉइंटशी संबंधित. जॉइंट म्हणजे सांधे. तर सांध्यांचा कडकपणा असेल, सांध्यांची लवचिकता असेल, सांध्यांचं योग्य असं कार्य करणं असेल, स्मूथनेस असेल किंवा सांध्याच्या संबंधित असणारे अस्थिबंधन असतील किंवा कंडरा असतील, हे आपण सविस्तर असं याच्यामध्ये बघितलेलं आहे स्पोर्टमध्ये. स्पोर्ट अँड योगामध्ये आपण बघितलंय बघा सगळं. म्हणजे सांध्यावरती नेमकं योगाचा काय परिणाम होतो आपण तिथं पाहिलेला आहे किंवा अस्थिबंधनांवरती काय होतो, कंडरावरती काय होतं, हे सगळं आपण तिथं व्यवस्थित सविस्तर पाहिलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच सांगण्याचा उद्देश असा आहे, की योगाचा स्केलेटल सिस्टमवरती सुद्धा खूप असा चांगला परिणाम आहे. त्याच्यानंतर कोणती येते तर ती सर्क्युलेटरी सिस्टम आहे. तर सर्क्युलेटरी सिस्टममध्ये मग काय-काय आहेत भाग? काय सांगता येईल त्याच्यामध्ये? तर मुख्य याचा भाग आहे तो आहे हृदयाचा. मुख्य आहे हृदय. त्याच्यानंतर धमन्या आणि शिरा किंवा त्यालाच आपण रक्तवाहिन्या असं म्हणूया. आलं लक्षात? मग आणि आणखीन एक तत्व त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे रक्त. आलं लक्षात? हं. तर मग हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्त या तिन्ही गोष्टीवरती योगाचा परिणाम होतो का? तर होतो. का? तर आपण यापूर्वीही हृदयावर होणारे परिणाम योगाचे आपण पाहिलेले आहेत. जसं की हार्टबीट म्हणा किंवा हृदयाचे स्नायू मजबूत होणं म्हणा किंवा हृदय मजबूत होणं म्हणा, याच्यामुळं काय होतं, की ठोके वगैरे जे असतात ते कमी करता येतात, कमी होतात. जितके ठोके कमी असतील, तितकं आपलं हृदय हे एफिशियन्सी चांगलं काम करतं असं तिथं दर्शवलं जातं. मग मजबूत जर हृदय असेल तर रक्ताभिसरण सुद्धा चांगलं व्यवस्थित पार पाडलं जातं किंवा हृदयात जर वीक असेल, तर त्या ठिकाणी रक्ताभिसरणाची क्रिया सुद्धा व्यवस्थित होणार नाही. त्यासोबत आणखीन काय म्हणलंय बघा, तर जे बैठे लोक असतात, बैठे लोक आणि योगिक लोक यांच्यामध्ये काय फरक असतो? तर बैठे लोक जे आहेत, ते थोडंसं जरी काम केलं, की त्यांची हृदयगती वाढते, लवकर वाढते. आणि किंवा जर कष्टाचं काम जरी थोडंसं केलं तरी त्यांची हृदयगती लवकर वाढते. परंतु जे लोक योगा करतात किंवा व्यायाम करतात अशा लोकांनी कष्टाची कामं जरी केली तरी हृदयगती तितकी वाढत नाही. हृदयगती तितकी वाढत नाही. आणि आणखीन एक याच्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे काय आहे, वाढलेली हृदयगती पूर्ववत होणे. बघा, हृदयगती न वाढणे आणि हृदयगती पूर्ववत होणे ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता जे लोक बैठे काम करणारे असतात किंवा सेडेटरी लाईफ जे असते, आळशी लोक असतात, व्यायाम वगैरे किंवा शारीरिक हालचालींचा अभाव ज्यांच्यामध्ये असतो, त्यांच्यामध्ये ते वाढलेले जे हृदयाचे ठोके आहेत, ते पूर्ववत यायला वेळ लागतो. पटकन ते पूर्ववत येत नाही. बरोबर आहे. परंतु योगिक लोकांमध्ये मात्र तसं होत नाही. वाढलेली ठोके सुद्धा लवकर वेळेवर हे पूर्ववत येतात. म्हणजेच आता दोन्हीमधला फरक आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यासोबत आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, तर रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रुंदावतात. का रुंदावतात? किंवा ब्लड प्रेशर जे आहे, बी आपण असं त्याला म्हणतो. उच्च रक्तदाबाचं आणखीन एक कारण आहे. ते म्हणजे काय? तर रक्तवाहिन्या ठिसूळ होणं किंवा रक्तवाहिन्या कडक होणं. बरोबर आहे. मग ह्या कशा होतात? किंवा आणखीन एक कारण म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये अ, कोलेस्टेरॉल जमा होणं. म्हणजे मधून रक्त वाहण्याची आता समजा आपल्याकडे पाईप आहे, पाईप. अ, किंवा आपण ह्याचा पाईप बघितलेला असेल बघा, गाडी धुणाऱ्या, मोटरी धुणाऱ्या, वॉशिंग सेंटरवरती कसं असतं, मागून मोठा पाईप असतो आणि पुढे काय असतं, लहान म्हणजे पाणी बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे, तो लहान असतो. नौजल लहान त्याच्यामुळं काय होतं, ते पाणी प्रेशरनं प्रेशर पुढे जातं. प्रेशर येतं. परंतु तोच पुढलं जर ते हे काढलं त्याच्या पुढचं, तर नौजल मग पाणी प्रेशर कसं होईल? कमी होईल. म्हणजे इथं सांगण्याचा उद्देश असा आहे, की रक्तवाहिन्यांचा मधला जर स्पेस कमी झाला, तर काय होईल? रक्त त्याच्यामधून वाहणारं रक्त काय आहे? प्रेशरनं धावतं. स्पीडनं धावतात आणि तो स्पेस जर कमी असेल, जास्त असेल, तर मग त्यांच्यामधलं काय होणार आहे, त्यांचं जे वाहण्याचं जे प्रेशर आहे, ते कसं असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजेच आता इथं आणखीन एक रक्तवाहिन्यावरती जो होणारा परिणाम तो कसा आहे किंवा हे कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळं पण होतं
किंवा ते धमनी काठिण्य नावाचा जो विकार आहे त्याच्यामुळे सुद्धा होतं. या दोन्ही विकारावरती आपल्याला योगाने त्याच्यावरती प्रभाव करता येतो. तो कसा? तर जसं की आपण सकाळी ज्यावेळी बघा व्यायाम करतो त्यावेळी हृदय धडधडतं. हृदय धडधडतं आणि धडधडताना अ, रक्तवाहिन्यामधून वाहणारं जे रक्त आहे, त्यांची गती वाढलेली असते. जवळपास 10 ते 25% किंवा पटीपर्यंत हे रक्तवाहिन्यांची गती वाढलेली असते. बरं लक्षात. मग या वाढलेल्या गतीमुळं काय होतं? तर ह्या रक्तवाहिन्या ज्या आहेत, त्या रुंदावतात. जसं की आपण वेगवेगळे सूक्ष्म व्यायाम करतो. त्या सूक्ष्म व्यायामामुळं काय होतं, की जशी हे स्नायूंची लवचिकता वाढते, तसे रक्तवाहिन्यामधून मधून जर रक्तप्रवाह स्पीडमध्ये झाला, आपण केला तसा शरीरावरती, तर काय होतं, रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंती आहेत, रक्तवाहिन्याच्या भिंती आहेत, त्या लवचिक होतात. बघा, जसं की स्नायू लवचिक होतात, तसं रक्तवाहिन्याच्या सुद्धा भिंती लवचिक होतात आणि त्या काय होतात, रुंदावतात. काय होतात? रुंदावतात. रुंदावल्यामुळं काय होतं? तर आता रुंदी कमी झाल्यामुळं काय-काय झालं असं म्हटलं आपण? उच्च रक्तदाब झाला असं म्हटलं किंवा धमनी काठिन्यता ती बी ह्या दोन्हीवरती मग कोणाचा परिणाम होतो? धमनी काठिन्यता पण आपल्याला कमी करता येते आणि मधला स्पेस जो आहे, तो स्पेस सुद्धा आपल्याला काय होतो? वाढवता येतो. त्याच्यामुळं मग हा जो प्रभाव आहे, आपण रोजच जे सूक्ष्म व्यायाम वगैरे करतो त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतं बघा. की हृदय जोरात धड-धड करतं. धड-धड करत असल्यामुळे काय होतं, रक्ताचा प्रवाह जो आहे, तो स्पीडमध्ये होत असतो. गती त्याच्यामध्ये वाढलेली असते. गती वाढल्यामुळं हे वेगवेगळे परिणाम ते रक्तवाहिन्यावरती झालेले आपल्याला दिसून येतात. ते एक इमेज पाहूया आपण. आता याच्यामध्ये बघा किंवा आणखीन एक आता बघा कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळं सुद्धा रक्तवाहिन्याची रुंदी जी आहे मधली ती कमी होते. 2-3 प्रकार आपण इथं पाहिले. आता फेज फर्स्टमध्ये बघा आर्टरी जी आहे ती रिकामी आहे, मोकळी आहे. तिच्यामध्ये कसलाच अडथळा तिथं नाही. फेज 2 मध्ये आहे थोडंसं कोलेस्टेरॉल जमा झालेलं आहे आणि 3 मध्ये तर आणखीन त्याच्यापेक्षा जास्त आणि 4 मध्ये तर त्याच्यापेक्षा आणखीन जास्त वाढलेलं आहे. मग बघा 4 जी स्टेज आहे, फेज आहे, त्याच्यामधलं रक्त वाहण्याचं प्रमाण कसं असेल हो? तीव्र असेल का? कमी आहे. कमी आहे. मग प्रेशर जास्त असेल का कमी असेल? जास्त असणार ना तिथे. प्रेशर कसा जास्त असणार आहे? हाय ब्लड प्रेशर असणार तिथे. या व्यक्तीला काय आहे? हाय हाय ब्लड प्रेशर असणार आहे. परंतु याच्यामध्ये आपण बघा फेज 2 मध्येच आपण जागृत होणं गरजेचं आहे किंवा फेज 2 मध्येच त्या व्यक्तीचे डोळे उघडणं गरजेचं आहे. त्याला डॉक्टर सांगितले जातात. बघा उच्च रक्तदाबामध्ये सुद्धा स्टेज असतात. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज असे वेगवेगळ्या स्टेज असतात. परंतु पहिल्या स्टेजमध्ये काय सांगतात, की डॉक्टर व्यायाम वगैरे करा, फिरायला जावा असं सांगतात. परंतु काय असतं, मग तेवढं डॉक्टरांनी सांगितल्या थोडे दिवस एक 8-10 दिवस फिरतात. झालं पुन्हा बंद होतं. मग फक्त ते काय करतात, गोळ्यावरती अवलंबून राहतात. परंतु ती जर व्यक्ती फेज 2 मध्ये जर वेळेवर व्यायाम तिचे जर डोळे व्यवस्थित उघडले आरोग्याविषयी, तर व्यायाम करणं म्हणा, फिरायला जाणं म्हणा, या गोष्टी सगळ्या जर ती करू लागली, तर फेज 2 पासून आपण रिव्हर्स करू शकतो. रिव्हर्सेबल करू शकतो. परंतु फेज 3 म्हणा किंवा 4 म्हणा, ह्या काय आहेत, कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. आलं का लक्षात? आता फेज 4 मध्ये म्हटलं तर तिथं गोळ्या, औषधं आवश्यकच आहे. बघा, गोळ्या, औषधं घेणं आवश्यकच आहे तिथं. तिथं टाळता येत नाही. परंतु फेज 2 मध्ये पण गोळ्या, औषधं सुद्धा आपण रिव्हर्स करू शकतो. टाळू शकतो. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. योगा म्हणजे विकार होण्यापूर्वी केलेलं तर चांगलंच आहे. परंतु विकाराची सुरुवात झाली आहे. तर तिथं जर आपण तिथं सुद्धा स्टार्ट केलं, तरी सुद्धा ते सुद्धा आपल्याला काय आहे, चांगलं आहे, फायदेशीर आहे. म्हणून असे जे रक्तवाहिन्या संबंधित जे विकार आहेत, धमनी काठिन्यता असेल किंवा मध्ये कोलेस्टेरॉल वाढल्यामुळं रक्त प्रेशर जास्त असेल, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण व्यायामामुळे कमी करू शकतो, टाळू शकतो. धमन्यांची आपण रुंदी वाढवू शकतो. म्हणजे एकंदरीतच हा सर्व जो परिणाम कशावरती आहे, रक्तवाहिन्यांवरती होणारा परिणाम आहे. हार्टवरती होणारा परिणाम तर आपण पाहिलेलाच आहे. त्यासोबत मग आता ज्यावेळी आपण व्यायामानंतर
जे रक्ताचं प्रवाह वाढलेला असतो, सर्क्युलेशन वाढलेलं असतं, त्याच्यामध्ये काय होतं की शरीरातील सर्व अवयवांना फ्रेश रक्त मिळतं. फ्रेश रक्त मिळतं. फ्रेश म्हणजे काय हो? का दुसरं येतं का? नवीन येतं का? तर नाही. बघा आता समजा आपण रात्री किंवा एक रूम आहे. एका रूममध्ये आपण संध्याकाळी झोपलोय आणि दार बंद आहे, दोन्ही खिडक्या बंद आहेत, सगळं बंद आहे. मग काय असतं, मग सकाळी-सकाळी उठलो, की आपण काय करतो, खिडक्या उघडतो, दार उघडतो, सगळं उघडतो. म्हणजे आपण काय म्हणतो, फ्रेश एअर आली म्हणतो. फ्रेश. बरोबर आहे? म्हणजे तसंच आता आपण जर बसून असेल, व्यक्ती जर बसून असेल, म्हणजे शारीरिक हालचाली त्याच्यामध्ये काय नसतील, तर काय होणार आहे, तर त्या अवयवाकडे जाणारं रक्त जे आहे, म्हणजे रात्री कोंडलेल्या प्रमाणे असणार आहे. परंतु आपण ज्यावेळी वेगवेगळे व्यायाम करतो, रक्तप्रवाह सर्व अवयवांना फ्रेश रक्त मिळतं आणि रक्तप्रवाह अवयवांकडे वाढणे म्हणजे काय? तर त्या अवयवांचं आरोग्य सुधारणे. आपण बऱ्याच ह्याच्यामध्ये म्हणतो बघा, शीर्षासनामध्ये म्हणतो, मेंदूकडे रक्तप्रवाह वाढतो म्हणतो किंवा आपलं वेगवेगळे किंवा भुजंगासन करताना म्हणतो, की पोटाकडे रक्तप्रवाह वाढतो म्हणतो. म्हणजे काय प्रकार काय नेमका हा रक्तप्रवाह वाढण्याचा? मग काय होतं रक्तप्रवाह वाढलं तर? तर रक्तप्रवाह वाढलं तर काय होतं, की तिथल्या अवयवांना रक्त म्हणजे काय आहे? एक ट्रक आहे ट्रक. काय आहे? ट्रक आहे आणि या ट्रकमध्ये माल भरलेला आहे. कशाचा माल? खाद्यपदार्थ म्हणून समजूया आपण. जसं की ऑक्सिजन असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल किंवा वेगवेगळे व्हिटॅमिन्स असतील, प्रोटीन्स असतील. हे जे काही म्हणजे शरीरातील सगळ्या वेगवेगळ्या अवयवांना लागणारे जे आवश्यक घटक आहेत. आता ऑक्सिजन सुद्धा ह्याच्यातच भरलेला असतो या रक्तातच. बरोबर आहे? म्हणजे जिथं-जिथं हे रक्त जाईल, ही ट्रक जी जाईल मालाची, तिथं-तिथं काय होणार आहे, त्या-त्या अवयवांना त्या मालाचा पुरवठा चांगला होणार. बरोबर आहे? बघा आपल्या मिलिटरीमध्ये सुद्धा कसं असतं, की पूर्वी बघा ह्याच्यामध्ये किल्ल्यामध्ये काय केलं जायचं, की किल्ल्यामध्ये बरेच दिवस ते राहायचे लोक. कडेला पडलेला असायचा. परंतु 5-6 महिने झालं, की मग तिथलं मधलं अन्न संपायचं. बरोबर आहे. अन्न संपायचं, मग अन्न पुरवठा खंडित केला जायचा. अन्न पुरवठा खंडित केला, की मग ते काय करावं लागतं, शेवटी सरेंडर करावं लागायचं. म्हणजे अन्न खाद्यपदार्थ बंद केल्यामुळं काय झालं, सरेंडर करावं लागलं. त्याचप्रमाणे जर अन्न पुरवठा त्यांना होतच राहिला असता, तर त्यांनी 5 वर्ष बी 10 वर्ष बी मधीच राहिले असते, सरेंडर केले नसते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक अवयवाला, हृदयाला, किडनीला, ह्या सर्व अवयवांना, डोळ्यांना, नाकांना, प्रत्येक पेशीला काय तिचं कार्य करण्यासाठी तिला पोषक तत्व मिळणं, ऑक्सिजन मिळणं, हे सगळं गरजेचं आहे. आणि हे सगळं कशातून मिळतं? रक्तातून मिळतं. पण ज्या-ज्यावेळी हे रक्ताभिसरण आपल्या शरीरातलं वाढतं, त्यावेळी त्याचा आणखीन एक फायदा म्हणजे सर्व अवयवांना फ्रेश रक्त मिळतं आणि सर्व अवयवांचं आरोग्य वाढण्यासाठी तिथं मदत होते. आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. त्यासोबत आणखीन काय म्हटलंय बघा, ज्यावेळी हे रक्ताभिसरण वाढलेलं असतं, त्यावेळी शरीरामध्ये हीलिंग प्रोसेस जी आहे, ती सुद्धा वाढते. रक्ताभिसरण वाढल्यामुळं. म्हणजे काय हीलिंग प्रोसेस म्हणजे काय? तर स्वयंदुरुस्तीची ही प्रक्रिया आहे शरीराची. काय आहे? स्वयंदुरुस्तीची प्रक्रिया आहे. म्हणजे काय? जर तुम्ही आजारी जर असलात, तर शरीर स्वतः प्रयत्न करत असतं त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी. आलं लक्षात? सर्दी असेल, कोव्हिड झालेला असेल. कोव्हिडचा सुद्धा एक टाईम पिरियड होता. 14 दिवसाचा पिरियड होता. 14 दिवस ही शरीर प्रक्रिया त्याच्यासाठी लढत असते. कोणताही आजार असो. प्रत्येक आजारातून बाहेर पडण्यासाठी शरीर तिथं स्वतः प्रयत्न करत असतं. म्हणजे ही हीलिंग प्रोसेस जी आहे, स्वतःला दुरुस्त करण्याची, ही प्रोसेस सुद्धा रक्ताभिसरण वाढल्यामुळं काय होतं, ह्या प्रोसेसला गती मिळते. हीलिंग प्रोसेसला गती मिळते. म्हणजे समजा एखाद्याची सर्दी जर 7 दिवसामध्ये कमी होत असेल, तर ह्या हीलिंग प्रोसेसमुळं काय होतं, की लवकर 3 दिवसामध्ये लवकर दुरुस्त होते. बघा एकेकाला बघा सर्दी राहिली की आठवडा राहते. 2-2 आठवडे राहते काही जणांना. पण काही जणांना काय होतं, तर 3 दिवसामध्येच ती रिकव्हर होते. गोळ्या औषधं न घेता सुद्धा असं होतं. म्हणजे ही हीलिंग प्रोसेस जी आहे त्याची कशी आहे स्ट्राँग आहे. आलं का लक्षात? म्हणजेच विसरणानं या हीलिंग प्रोसेसला सुद्धा काय होतं, मदत होतं. त्यासोबत आणखीन काय आहे बघा,
जसं की आता आपण कोलेस्ट्रॉल वगैरे म्हटलं, किंवा हृदयावरती घात करणारे किंवा हृदयाचे शत्रू कोण आहे? हृदयाचे शत्रू कोण कोण आहेत? जसं की उच्च रक्तदाब. कोलेस्टेरॉल. उच्च रक्तदाब हृदयाचा शत्रू आहे. कोलेस्ट्रॉल हृदयाचा शत्रू आहे. ट्रायग्लिसराईड हृदयाचा शत्रू आहे. हे काय करतात? धमन्यामध्ये ब्लॉकेज निर्माण करतात. बरोबर आहे. हे हृदयाचं आरोग्य धोक्यात आणतात. आता जसं की दहशतवाद्यांचा बघा, दहशतवादी काय करतात हो? माणसांनाच मारतात ना, हल्ला. बरोबर आहे. हल्ला करतात आणि माणसाला मारतात. पण दहशतवादी आता किती लोकांना मारतात? समजा आतापर्यंत जर आपण पाहिलं, जे हल्ले झालेले आहेत, 5-50 लोकांना मारतात. बरोबर आहे. हो, परंतु साधारण. एका तज्ञानं काय म्हटलंय बघा, ते कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे सुद्धा दहशतवादी आहेत म्हणले. शरीराचे दहशतवादी आहेत. म्हणजे हार्ट अटॅकमुळं एका दिवसामध्ये जगात कितीतरी लोक मरतात. हार्ट फेल्युअरमुळं. बरोबर आहे. हार्ट फेल्युअरचे मेन कारण जे आहेत त्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे 2 मुख्य दहशतवादी आहेत. हे जे आहेत ते पूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. आता दहशतवाद जो आहे, कोणत्या देशात आहे, कोणत्या देशात नाही, तो धोका कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे. परंतु ह्या दहशतवाद्यांचा धोका मात्र सर्व जगामध्ये आहे, पसरलेला आहे. आणि दिवसाकाठी कितीतरी लोक या हार्ट अटॅकमुळे मरतात. म्हणजे असे दहशतवादी जे आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथे योग मदत करतो. त्यांचे शत्रू, हृदयाचे शत्रू कमी करण्यासाठी सुद्धा योग मदत करतो. त्यासोबत रक्ताभिसरण वाढल्यामुळं काय होतं, त्वचेचं आरोग्य जे आहे, त्वचेचं आरोग्य सुद्धा आपल्याला सुधारण्यास मदत होते. त्वचेची कांती म्हणजे हे सुद्धा कशामध्ये येतं, तर त्वचेला सुद्धा फ्रेश रक्त मिळतं. तिकडं सुद्धा त्वचेकडे रक्ताभिसरण चांगलं होतं आणि त्वचेची कांती किंवा जो टोन आहे त्वचेचा किंवा त्वचेवरती सुरकुत्या पडणं म्हणा, हे असे जे प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला टाळता येतात. किंवा ह्या रक्ताभिसरण वाढल्यामुळं अँटी एजिंग प्रोसेस जी आहे, ती चांगली राहते. म्हणजे काय? वृद्धत्वाची जी लक्षणं आहेत, ते आपल्याला दूर ठेवता येतात. आता बघा एखादा जर नियमित व्यायाम करणारा व्यक्ती असेल, तर आपण एखादा व्यक्ती सहजच आपल्याला दिसला तर त्याला म्हणतो, की "काय आता तर कुठं इतकं वय झाल्यासारखं दिसत नाही," असं आपण म्हणतो. वय जास्त असतं, पण वय झाल्यासारखं दिसत नाही असं म्हणतो आपण. म्हणजे काय? की तारुण्याची स्फूर्ती जी आहे, ती व्यायाम टिकवून ठेवतात. जसं की बघा आता सहजच आपल्यामध्ये सुद्धा एक उदाहरण आहे. कुडके सर जे आहेत, बघा तरुणामध्ये सुद्धा एवढी चंचलता नसेल अशी चंचलता सरांमध्ये दिसून येते. म्हणजे सक्रियता आहे. आलं का लक्षात? सक्रियता आहे. मेंटली सुद्धा त्यांचा दिमाग जो आहे तीव्र आहे. हे सगळ्या गोष्टी आता व्यायाम करताना सुद्धा बघा आपल्यापेक्षा सुद्धा पुढे राहतात ते. म्हणजे तारुण्याची जी स्फूर्ती आहे ती त्यांच्यामध्ये टिकून आहे. अँटी एजिंगची प्रोसेस आहे ती सुद्धा रक्ताभिसरणामुळं काय होते, वाढीस लागते किंवा मदत होते. आता हे जे सगळे पैलू झाले रक्ताभिसरणाचे, कशा-कशावरती परिणाम झाला? रक्तावरती झाला, रक्तवाहिन्यावरती झाला, हृदयावरती झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये काय-काय येतं, काय-काय गोष्टी येतात. आता ही सिस्टम हां, काय म्हणलात? बोललात का काय कोणी? बरं ठीक आहे. बघा, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे, ती फिमेलमध्ये वेगळी असते आणि मेलमध्ये वेगळी असते. पुरुषामध्ये वेगळी आणि स्त्रियांमध्ये वेगळी. म्हणजे याची रचना थोडीशी वेगळी आहे. आणि स्त्रियांमध्ये 2 भाग होतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे. बाह्य जननांग आणि आंतरिक भाग. आंतरिक भागामध्ये बाह्य भागामध्ये योनीचा भाग येतो. आंतरिक भागामध्ये गर्भाशय, गर्भाशय ग्रीवा किंवा गर्भाशय द्वार, मुखद्वार अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि पुरुषामध्ये म्हणजे बाह्य जननेंद्रियाचा जो भाग आहे, एकच भाग पडतो याच्यात. स्त्रियांमध्ये 2 भाग पडतात, आंतरिक आणि बाह्य. आणि पुरुषामध्ये मात्र एकच भाग पडतो, तो आहे बाह्य भाग. आणि दोघांमध्ये या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसाठी काही हार्मोन्स जबाबदार असतात. जसं की आपल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन जो आहे, तो
हार्मोन पुरुषांमध्ये अतिशय महत्वाचा असतो. आणि ज्यांची सॅडिटरी लाईफ आहे म्हणजे का आळशी लाईफ आहे किंवा शारीरिक हालचाली ज्यांच्यामध्ये नाहीत, त्यांच्यामध्ये हे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी असतं, लो असतं. आणि ज्या लोकांच्या शरीरामध्ये याचं प्रमाण कमी आहे, मग त्याच्यामध्ये काय काय परिणाम दिसून येतात, की बघा टेस्टोस्टेरॉन जर कमी असेल तर वजन सुद्धा वाढतं. म्हणजे कसं, हा माणूस फुगल्यासारखा दिसतो, असं फुगा फुगल्यासारखा असतो. वजन वाढणं दिसणं सुद्धा वेगळंच असतं. किंवा पुरुषाला सुद्धा स्तन दिसायला लागतात. पोट जे असतं ते असं खाली लुळं पडल्यासारखं असतं आणि एकदम असं फुगीर वाटतो, वडापावसारखा. असं तिची रचना असते. आलं लक्षात? म्हणजे याच्यामध्ये काय आहे, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झालेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे शरीराच्या वजनावरती, आकृतीवरती तर परिणाम झालाच, पण त्यासोबत आणखीन कशावरती परिणाम होतो, हे जर कमी असेल तर, किंवा त्याची जी सेक्शुअल लाईफ आहे, ती लाईफ सुद्धा त्याची चांगली नसते. म्हणजे जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा, अशा वेगवेगळ्या विकृती जी आहेत त्याच्यामध्ये दिसून येतो. लो लिबिडो नावाचा म्हणजे वासना. बघा, लैंगिक इच्छा असणं सुद्धा त्याच्यामध्ये गरजेचे आहे. आता विवाहित पुरुष आहे आणि लैंगिक इच्छा जर त्याच्यामध्ये निर्माण होत नसतील, तर म्हणजे त्याचं जे वैवाहिक जीवन आहे त्याच्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकते. म्हणजे हे सुद्धा कशामुळे होतं, टेस्टोस्टेरॉन कमी असल्यामुळे होतं. त्यासोबत मेल इनफर्टिलिटी म्हणजे जसे की वंध्यत्व आपण म्हणतो बघा. वंध्यत्व स्त्रीमध्ये जे असतं, किंवा बघा, एखाद्या वेळी दोन्ही जोडप्यांचं काय केलं, आता समजा एखाद्याला जर मूळ बाळ होत नसेल, तर दोन्हींना सुद्धा दोन्हींचं चेकअप केलं जातं अलीकडच्या काळामध्ये. फक्त वंध्यत्वासाठी पूर्वीच्या काळामध्ये स्त्रीला जबाबदार धरलं जायचं आणि काय करायचं, एखादं लेकरू जर होत नसेल तर मग दुसरं लग्न करणं, अशा गोष्टी. किंवा बघा, मुलगा होणं, मुलगी होणं हे सुद्धा स्त्रीला जबाबदार ठरवलं जायचं पहिलं, पूर्वी. मग त्याच्यावर सुद्धा समजा एखाद्या स्त्रीला 2-3 मुली झाल्या, तर परत मग दुसरं लग्न करणं, स्त्रीला जबाबदार धरणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये दिसून यायच्या. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत, आता बघा, मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे तर स्त्री जातीचं हीच नाही. हे सगळं पुरुषावरती डिपेंड आहे. बघा, म्हणजे जे क्रोमोझोम असतात, त्यांचं म्हणजे एक्स एक्स असं मिलन होणं किंवा एक्स वाय मिलन होणं असं त्याच्यावरती ते अवलंबून असतं. परंतु स्त्रियामध्ये एकच जोडी असते. परंतु पुरुषामध्ये 2 जोड्या असतात वेगवेगळ्या. जसं की एक्स वाय आणि एक्स एक्स, आणि स्त्रियांमध्ये फक्त एक्स एक्स वाय वाय. असं असं ती जोडी असते. म्हणजे त्याच्यावरती तो विषय थोडा वेगळा आहे, ठीक आहे. पण मे इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व जे आहे, ते सुद्धा दोन्हीवरती अवलंबून असतं. जसं की जर स्त्रीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, जसे की फॉलिपिन ह्याचं ओव्ह्युलेशन होणं, न होणं, किंवा ट्यूब ब्लॉक असणं, किंवा गर्भाशय लहान असणं, मोठं असणं, त्याची जी विकृती आहेत त्याच्यामुळं सुद्धा गर्भ राहू शकत नाही. हे झालं स्त्रीचं वंध्यत्व, बरोबर आहे. परंतु काही पुरुषांमध्ये सुद्धा त्याच्या काही तक्रारी असतात. जसं की शुक्राणूविषयी काही विकार असतील, त्यांच्यामध्ये ती वीक शुक्राणू असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळे सुद्धा मग इथं दोघांमध्ये प्रॉब्लेम असताना कुठं प्रॉब्लेम आहे? तर स्त्रीमध्ये प्रॉब्लेम असेल तर स्त्रीचं वंध्यत्व असं आपण त्याला म्हणू शकतो. पुरुषामध्ये असेल तर मग पुरुषाचं वंध्यत्व असं आपण म्हणू शकतो. म्हणजे वंध्यत्वासाठी दोघंही कारणीभूत आहे. स्त्री पण आहे किंवा पुरुष पण आहे. लक्षात. मग त्याच्या त्या शारीरिक ह्याच्यानुसार आपण ते ठरवत असतो. म्हणजे मेल इन्फर्टिलिटी जी आहे, ती सुद्धा ह्या टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे होत असते. किंवा लॉस ऑफ मसल्स मास म्हणजे अ, हे घनता जी आहे, जसं की आपण हाडांची घनता पाहिली, त्याप्रमाणे स्नायूंची सुद्धा घनता जी आहे ती कमी होते, किंवा स्नायू वीक होतात, किंवा बोन मास सुद्धा डिक्रीज होतं, त्यांची सुद्धा घनता कमी होते, किंवा अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते. बघा, डिप्रेशन राहते, वेट गेन म्हणजे वजनामध्ये वाढ होते, फॅटिग्यू म्हणजे आळशी होतो ती व्यक्ती, किंवा मूड जो आहे, तुझे मूड जे आहे ते चेंज होणारे असतात. स्थिर मोडमध्ये राहत नाही. कधी आनंदी राहतो, कधी दुःखी राहतो, कधी आनंदी राहतो, कधी दुःखी राहतो. असे वेगवेगळे परिणाम सुद्धा त्याच्यावरती दिसून येतात. इन्क्रीज्ड बॉडी फॅट म्हणजे
वजन वाढतं. आणि डिफिकल्टी इन स्लीप म्हणजे त्याला झोपण्यासाठी म्हणजे निद्रा नाश अशा प्रकारचा स्वरूप त्याच्यामध्ये दिसून येतं. हेअर फॉल्स होणं असे प्रकार दिसून येतात. हिमोग्लोबिनची कमतरता होणं असे प्रकार दिसून येतात. म्हणजे एका ह्याच्यामुळं किती परिणाम होत आहेत बघा दिसून येतात बघा लक्षात. आणि हे सगळेच्या सगळे परिणाम आपण व्यायामातून ते भरून काढू शकतो. व्यायाम केलं की हे जे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण आहे लगेच वाढायला लागतं, इन्क्रीज होतं. म्हणजे बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असेल त्याच्यावरती योगाचा इम्पॅक्ट आहे, परिणाम होत प्रभावी आहे. किंवा स्त्रियांमध्ये प्रजनन संस्थे म्हणजे बघा काय काय तिथं ह्या विकृती आहेत, जसे की गर्भाशय लहान असणं. आता त्याच्यावरती योगाचा इम्पॅक्ट होईल का नाही त्याच्यावरती हे चालू आहेत, प्रयोग चालू आहेत. परंतु मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे, MC जे आहे, ती त्यांची रेग्युलर येणं हे त्यांच्या वंध्यत्वाचं मुख्य कारण आहे. ती रेग्युलर असणं गरजेचं आहे. त्यासोबत युटेरिन फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयामध्ये गाठी असणं, अशा वेगवेगळ्या तक्रारी आहेत. पण MCची रेग्युलेशन करणं हे योगामुळं तिथं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. अशी वेगवेगळी कारणं त्यांच्यामधली सुद्धा आपल्याला दूर करता येतात. म्हणजेच जवळपास आपल्याला असं सांगता येतं, की योगाचा जो परिणाम आहे, जी व्याप्ती आहे, ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती सुद्धा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतरचा जो भाग आहे, तो नर्व्हस सिस्टमचा आहे. नर्व्हस सिस्टम म्हणजे चेतना देणारी संस्था. काय काय आता याच्यामध्ये मग कोण कोण आहे? याच्यामध्ये मुख्य आहे मेंदू आणि दुसरा आहे आपल्या पिवळ्या शिरा असतात. बघा एक इमेज दाखवतो तुम्हाला. 3 कनेक्शन असतात आपल्या शरीरामध्ये बघा, जसं की वायर 3 असतात बघा, लाल, काळं, पिवळं असे कनेक्शन असतात, तुम्ही बघितलेले असतात. त्याचप्रमाणे शरीरामध्ये सुद्धा 3 कनेक्शन असतात कुठेही सगळीकडे. डोळा असेल, नाक असेल, हृदय असेल, किडनी असेल, 3-3 कनेक्शन असतात. म्हणजे अ, धमन्या, शिरा आणि ह्या काय आहेत नर्व्हस चेता. म्हणजे अ, धमन्या काय करतात? शुद्ध रक्त त्या प्रत्येक अवयवाला पोहोचवण्याचं काम करतात आणि शिरा काय करतात? वापरलेलं खराब रक्त वापस वाहून आणण्याचं कार्य करतात आणि या चेता काय करतात? तर तिथं चेतना देण्याचं त्यांना काम करतात. आता बघा, एखाद्या व्यक्तीला लकवा मारलेला आहे. त्याचा हात सुंद पडतो. त्या हाताची हालचाल होत नाही. फक्त असंच राहणार. तो हात हालत नाही, म्हणजे क्रिया करता येत नाही. म्हणजे तो जो हात आहे, तो सडून जातो का हो? सडत नाही. नाही. बरोबर आहे. म्हणजे त्या हातामध्ये रक्तपुरवठा होत आहे. रक्तपुरवठा होत आहे. ह्याचं खाद्य ह्याला मिळत आहे. ह्याला खाद्य जर मिळालं नसतं तर हे वाळून गेलं असतं. बरोबर आहे. परंतु हो. रक्त येतंय, रक्त जातंय, म्हणजे फिजिकली ह्यानं चांगलं आहे. याच्यातली हाडं चांगलं आहेत, शिरा चांगल्या आहेत, मांस चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. परंतु याच्यात येत नाही काय? तर चेतना, संवेदना चेतना ज्या आहेत, चेतना चेतना येत नाही. म्हणजे हा कशाचा भाग आहे? नर्व्हस सिस्टमचा भाग आहे. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये 3 कनेक्शन्स आपल्या असतात आणि याच्यातली मुख्य भाग कोणकोणती मग? एक आहे मेंदू आणि दुसऱ्या या चेता. बघा आपण इथे इमेजमध्ये बघूया. आता ही इमेज तुम्हाला सुरुवातीला दाखवायची होती. बघा, या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत. आता आपण कोणकोणती सुरुवातीला जी पाहिली ती 1 नंबरची अस्थि संस्था पाहिली. बरोबर आहे? अस्थि संस्थामध्ये काय काय परिणाम होतो ते पाहिलं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जे पाहिलं ते हे रक्ताभिसरण संस्था म्हणजे 3 नंबरचं चित्र जे आहे ते. त्याच्यामध्ये बघा मुख्य हृदय एक दाखवलेलं आहे. निळा निळ्या रक्तवाहिन्या आणि लाल रक्तवाहिन्या हे एक दाखवलेलं आहे. हे सगळं आपण आताच पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता जे पाहतोय सध्या ते आहे नर्व्हस सिस्टम. म्हणजे याच्यामध्ये मुख्य भाग काय दाखवलेले आहेत बघा. एक मेंदू वरचा आणि या पिवळ्या शिरा ज्या आहेत, नलिका त्या. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सहभागी असतात. मग योगामुळे काय होतं? तर योगाचा जो परिणाम आहे, तो मेंदूवरती तर आहेच. पण त्यासोबत नर्व्हस सिस्टम जे आहे, त्याच्यामध्ये कोणकोणती सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम. मग
दोघांमधला काय फरक आहे बघूया आपण एकदा. बघा, जी दोघांपैकी जी ऍक्टिव्हिटी असते त्यावेळी काय होतं नेमकं. जर समजा पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी असेल तर एक मिनिट हा. सिम्पॅथेटिक मध्ये काय असतं, रेस्ट आणि डायजेस्ट. रेस्टच्या वेळी हे ऍक्टिव्हिटी असते किंवा याच्यामध्ये हार्ट गती जी आहे ती कमी असते, श्वसन चांगलं असतं किंवा पचनाची कार्य जे आहे ते चांगलं असतं, किडनीचं कार्य चांगलं असतं, म्हणजे सुरळीतपणा असतो लक्षात. आणि ही जी पॅरासिम्पॅथेटिक आहे त्याच्यामध्ये म्हणजे तर काय होतं की हृदयगती वाढलेली असते. हृदयगती, एक मिनिट हा. पॅरासिम्पॅथिक मध्ये हृदयगती स्लो असते आणि श्वसन जे असतं ते सुद्धा स्लो असतं, म्हणजे उथळ श्वसन नसतं. आणि इकडं कसं आहे, श्वसन इकडलं फास्ट आहे किंवा उथळ श्वसन आहे, जलद श्वसन आहे. आणि अशा ज्या वेगवेगळ्या ज्या क्रिया आहेत, म्हणजे एकामध्ये जे आहे त्याच्यात गती आहे, गती, हृदयगती वाढणे, श्वसन गती वाढणे, रक्तप्रवाह वाढणे, हे अशा वेगवेगळ्या त्याच्यात क्रिया दिसून येतात. परंतु योगामुळे आपल्याला ही सिम्पॅथेटिक जी नर्वस सिस्टम आहे तिला आपल्याला ऍक्टिव्हेट करता येते. म्हणजे कशामुळं, जसं की शवासन असेल किंवा सायक्लिक मेडिटेशन असेल, अशा वेगवेगळ्या क्रियामुळे आपल्याला हिला ऍक्टिव्हेट करता येतं. आणि आपल्या म्हणजे हा सगळा नर्वस सिस्टमचा भाग आहे. असं सांगता येतं की योगामुळे नर्वस सिस्टम वरती सुद्धा आपल्याला इम्पॅक्ट पाडता येतो. त्यासोबत आणखीन याच्यामध्ये एक महत्वाची जी नर्व आहे, व्हॅगस नर्व, ही सुद्धा ह्या सिस्टमचा भाग आहे. बघा ती कशी आहे. आता बघा, मुख्य नर्व आहे आणि ही जवळपास हीच याच्यामुळे सुद्धा काय काय परिणाम होतो बघा. तर श्वसन गती, हिचं जे कार्य आहे कुणाकुणावरती नियंत्रण आहे, फुफ्फुसावरती आहे, श्वसन गतीवरती नियंत्रण करते, किंवा पचन संस्था जी आहे पचन संस्थेवरती नियंत्रण ठेवते, किंवा लहान आतडे असतील, मोठे असतील, किंवा स्प्लीन असेल, किंवा थ्रॉटचा भाग असेल, या सर्व याच्यावरती ही काय करते, नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. जर हिच्यामध्ये जर बिघाड दिसून आला तर श्वसन जलद व्हायला लागतं, श्वसनाची गती वाढते, किंवा हिचा जर परिणाम झाला तर हृदयाचं धडधडणं आहे, हृदयाचं धडधडणं सुद्धा तीव्र होतं, किंवा रक्ताभिसरण जे आहे ते सुद्धा तीव्र होतं, किंवा पचन संस्थेवरती सुद्धा तिचा परिणाम होतो, लहान आतड्यावरती परिणाम होतो, मोठ्या आतड्यावरती परिणाम असतो. म्हणजेच वॅगस नर्व जे आहे ते मुख्य आहे, सर्व अवयवांना ती चेतना देण्याचं काम करत आहे, नियंत्रण ठेवण्याचं काम करत आहे. पण मग हिच्यामधलं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण सुधारण्यासाठी किंवा हिच्यावरती परिणाम करण्यासाठी सुद्धा आपल्याला योग मदत करत असतो. म्हणजे योगातील काही क्रिया अशा आहेत ज्या वॅगस नर्वला नियंत्रणामध्ये ठेवण्याचं कार्य करतात. जसं की हिला ऍक्टिव्हेट करायचं असेल तर आपलं बघा, डायफ्रोमॅटिक जी ब्रीदिंग आहे किंवा उदरीय श्वसन आहे, त्या उदरीय श्वसनामुळे आपल्याला या वॅगस नर्वला ऍक्टिव्हेट करण्यासाठी मदत होते. उदरीय श्वसन म्हणजे पोटाद्वारे केले जाणारं श्वसन, किंवा डीप ब्रीदिंग मुळे सुद्धा या वॅगस नर्ववरती परिणाम होतो. म्हणजेच एकंदरीतच आपण नर्वस सिस्टम मध्ये कसा भाग बघितला, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक ह्याचं ऍक्टिव्हेशन किंवा कोणती ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं हे आपण बघितलं, त्याच्यावरती कसा परिणाम होतो ते बघितलं, आणि त्याच्यानंतर व्यागस नर्व जे आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो ते सुद्धा बघितलं. आणि
मुख्य जो मेंदू आहे त्याच्यामध्ये पुन्हा स्ट्रेस जो आहे, ताणतणाव हा सुद्धा या नर्वस सिस्टम वरती परिणाम करणारे आहे. आणि या ताणतणावाला दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय योग तिथं मदत करतो. म्हणजे एकंदरीतच 4-5 फायद्यानुसार, वेगवेगळ्या फायद्यानुसार आपण नर्वस सिस्टम वरती सुद्धा त्याचा परिणाम आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर जो भाग आहे मसल सिस्टमचा भाग म्हणजे स्नायू संस्था. आता याच्याविषयी तर आपण पूर्वी बरंच काही बोललेलं आहे किंवा पाहिलेलं आहे. परंतु आणखीन थोडं बघूया तर मसल्स टोनिंग जे आहे म्हणजे मसलचा सुद्धा एक अ, ताण असतो त्याचा स्वतःचा एक ताण असतो. आलं का लक्षात? तो स्वतःचा ताण व्यवस्थित राहणं सुद्धा तिथं गरजेचं आहे. परंतु किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा एक विकार आहे बघा. त्यांच्यामध्ये हा जो ताण असतो याच्यामध्ये विकृती निर्माण झालेल्या असतात. परंतु याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह किंवा तो मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह पण आपण तिथं करू शकतो किंवा एखाद्याला झालेला असेल तर त्याचं रिव्हर्सिबल म्हणून सुद्धा तो आपण योगाचा तिथं वापर करू शकतो. म्हणजे मसलची जी टोनिंग आहे ती सुधारते. आणखीन एक त्याच्यामध्ये गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय? बॉडी शेप, शरीराची रचना किंवा शरीराचा आकार. आताच मी म्हणलं बघा, टेस्टोस्टेरॉन कमी असणाऱ्या लोकांचं वजन कसं असतं, शरीर कसं असतं, फुगलेलं, फुग्यासारखं दिसतं असं म्हणलं. तशी व्यक्ती सुद्धा चांगली दिसत नाही किंवा अतिशय हटकोळी व्यक्ती सुद्धा चांगली दिसत नाही. परंतु योग्य प्रमाणामध्ये मांस त्याच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असणं गरजेचं असतं. जाड असेल तर त्या व्यक्तीला अ, किंवा त्या व्यक्तीला आता बघा सहजच आपण एखादं जर उदाहरण दिलं, की स्वामी रामदेवजीचं जर उदाहरण दिलं, तर बघा कसं आहे शरीराकृती कशी आहे? पोट सुटलेलं आहे का? किंवा बरेच आपण संत, महंत बघत असतो. पण त्यांची जी पोटं असतात बघा मोठी असतात किंवा स्वामी असतील किंवा ह्याच्यामध्ये मंदिरांमध्ये जे पुजारी असतात, बघा काय-काय कसं असतं, खूप मोठी-मोठी पोटं असतात किंवा काही लोक स्वतःला योगी म्हणवून घेतात. अशी जी आहेत. मी योग करतो, मी ध्यानधारणा करतो असं वेगवेगळं आहे. परंतु त्यांचंच स्वतःचं पोट मोठं लट असतं. किंवा काल परवाच इथं आमच्या इथे एक कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये वेगवेगळे गुरु वगैरे आलेले होते. असं नाव काही मी घेणार नाही. पण तिथं पाहताना सुद्धा ते तर आध्यात्मिक मार्गातले आहेत. बरोबर आहे. परंतु त्यांची शरीर रचना सुद्धा तशी असणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर योग ते करत नाहीत. आलं का लक्षात? तर योग करत असते तर कशी असली असती रचना, शरीर रचना? स्वामी रामदेवजीची बघा कसं आहे रचना. पोट सुटलेलं आहे का? दिसतं का नाही? तर काय तर शरीरावर कांती आहे का? कांती आहे. तेजस्वी आहे. कांती आहे. पोट मध्ये आहे. म्हणजे छातीवरचं मांस चांगलं आहे. हातांचं मांस चांगलं आहे. पायांचं मांस चांगलं आहे. गती, चंचलता आहे. चपळता आहे. म्हणजेच काय बॉडीला शेपमध्ये ठेवण्याचं काम हे कुणाचं असतं? मसल्सचं असतं. बरोबर आहे. म्हणजे ते कार्य बळकट असं शरीर योग करणाऱ्याचं असतं. त्यासोबत मसल्स फॅटिग्यू नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय होतं, की थोडंसं जरी काम केलं तर ते मसल्स थकतात. स्नायू जे आहेत ते थकतात किंवा जे लोक कंटिन्यू बसून असतात, अशा लोकांची सुद्धा स्नायूची जी ताकद आहे, ती कमी होत असते. स्नायूंची ताकद रेग्युलर राहण्यासाठी त्यांना हालचाल आवश्यक आहे. त्या हालचालीमधून ते सुधारतात. त्याचसोबत कॅपिलरायझेशन म्हणजे ज्यावेळी शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढलेला असतो बघा, सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपण बघितलं, त्यावेळी अ, रक्त पुरवठा जास्त करण्यासाठी किंवा त्या कॅपिलरीज वाढतात, असं म्हटलेलं आहे. कॅपिलरीज म्हणजे काय? हे शिराधमन्या ज्या आहेत त्या आकाराने मोठ्या असतात. त्या कॅपिलरीज अत्यंत सूक्ष्म असतात, छोट्या-छोट्या असतात. तर व्यायामामुळं कॅपिलरायझेशन होतं. कॅपिलरीज निर्माण होतात शरीरामध्ये आणि त्याच्यातून सुद्धा रक्तपुरवठा वाढवला जातो. म्हणजेच मसल्सचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ह्या मदत करतात. त्यासोबत मसल स्ट्रेंथ त्यांची जी क्षमता आहे कार्य करण्याची लॉंगर आणि हार्डर म्हणजे जास्त वेळ काम करू शकतात मसल्स आणि हार्डर म्हणजे कष्टाचं काम सुद्धा त्या करू शकतात. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे आपण तिथं
मसल सिस्टमला योगाचे फायदे आहेत. किंवा आणखीन एक विशेष महत्त्वाचा फायदा म्हणजे काय आहे, तर मसल्स फ्लेक्झिबिलिटी म्हणजे स्नायूंची लवचिकता ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि ही लवचिकता तर योगामुळे अतिशय प्रमाणामध्ये आपल्याला वाढवता येते. त्यासोबत हा मसल सिस्टमचा भाग झाल्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे रेस्पिरेटरी सिस्टम. तर रेस्पिरेटरी सिस्टमवरती योगाचा परिणाम आहे का नाही? आहे का योगाचा परिणाम सांगता येईल का काही? सहजच सांगता येतो. याच्यावरती सुद्धा आपण बरीच चर्चा पूर्वी केलेली आहे. तर काय म्हटलंय, योगामुळे, योगा थेरपीमुळे आपण लंग्स जे फंक्शन आहेत, जी कार्य आहेत फुफ्फुसाची, ती कार्य सुधारतात किंवा रिड्यूस रेस्पिरेटरी रेट म्हणजे ज्याप्रमाणे रिड्यूस हार्ट रेट असं आपण म्हटलं होतं. म्हणजे हृदयगती कमी होणं. त्याच्यामध्ये काय सांगितलं, 2 ठोक्यांचा 1 ठोका असं आपण त्याचं वर्णन केलं. आणि आता रिड्यूस्ड रेस्पिरेटरी रेट म्हणजे काय? तर आपण श्वसन सामान्य व्यक्तीचं जे श्वसन कसं असतं, शॉर्ट उथळ असतं. उथळ उथळ शॉर्ट श्वसन आणि योगिक व्यक्तीचं जे श्वसन असतं ते दीर्घ असतं. मग आपण सहजच असं सुद्धा म्हटलं जातं बघा, की देवानं श्वास सुद्धा मोजून दिलेले आहेत असं आपण म्हणतो सहजच. बरोबर आहे? हो. म्हणजे जो उथळ श्वसन करतो, तो श्वास त्यानं दिलेले काय करतोय? कमी करतोय. संपवतोय. लवकर संपवतो. लवकर संपवत आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. परंतु योगिक श्वसन जे आहे, कारण योगिक लोकांची जी फुफ्फुसाची क्षमता आहे, इन्क्रीज झालेली असते किंवा आणखीन एक त्याचा परिणाम असा दिसून येतो बघा, जसं-जसं वय कमी होत जातं, तसं-तसं फुफ्फुस सिकुडत जातात. म्हणजे असे हे होत जातात, संकुचित होत जातात. संकुचित. हो, तर ती जर व्यक्ती योगा करणारी असेल, तर त्या योगा करणाऱ्या व्यक्तीची फुफ्फुसं तरुणाप्रमाणे दिसून येतात, वयस्कर व्यक्तीमध्ये सुद्धा. म्हणजे बघा त्याच्यामध्ये किती परिणाम आहे. म्हणजे लंग्सची जी फंक्शनिंग आहे, ती फंक्शनिंग व्यवस्थित होते आणि ही फंक्शनिंग व्यवस्थित झाल्यामुळे लंग्सशी संबंधित जे विकार आहेत, दमा असेल किंवा त्याच्यामध्ये सुद्धा त्या वाहिन्या ज्या आहेत, श्वसन करणाऱ्या वाहिन्या, त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण कोलेस्ट्रॉल जमा झालं होतं बघा, त्याच्यामुळं ती वाहिनी रुंद झाली होती. बरोबर आहे? अरुंद झाली होती. त्याचप्रमाणे ह्या श्वसन करणाऱ्या सुद्धा ज्या हे आहेत वाहिन्या, त्याच्यामध्ये सुद्धा कफ जमा झाला, तर तो तिथं सुद्धा रेस्पिरेशनसाठी काय होते, अडचण निर्माण होते. जसं की हा प्रकार कुणामध्ये दिसून येतो, जी दमाल झालेली लोकं असतात बघा, त्यांच्या जवळ बसलं की ते ऐकू येतं आपल्याला. घर, 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 घर असा आवाज ऐकू येतो. ऐकले का कधी असं? किंवा ज्यांना खोकला लागलेला आहे कफ आत्ताच कफ झालेल्या व्यक्तीमध्ये. झालेला लहान आहे. कळत असेल. ते लहान एअरवेज मुलांचं पण लक्षात येतं कफ झालं असं. जे एअरवेज जे आहेत, ते आवाज काय येत असतो? तर ते एअरवेज म्हणजे श्वास वाहून नेणाऱ्या ज्या नलिका आहेत, त्यांची रुंदी कमी होते. आलं का लक्षात? आणि मधून रुंदी कमी झाल्यामुळं मधून जर श्वास आला की त्याचा आवाज निर्माण होतो. त्याच्यामुळं तो आवाज आपल्याला ऐकू येत असतो. परंतु योगिक क्रियांमुळे ह्या एअरवेजची सुद्धा आपल्याला रुंदी वाढवता येते किंवा कफ कमी करता येतो. तर कफ कमी करण्यासाठी पर्याय काय आहे? शारीरिक हालचाली. मुख्य काय आहे? शारीरिक हालचाली. शारीरिक हालचाली जर असं होत असतील, तर कफ आपोआप कमी होत जातो. हे त्याच्यामागचं तत्व आहे. म्हणजेच योगा श्वासाच्या सुद्धा शारीरिक हालचाली आहेत. त्याच्यामुळं तिथं तो प्रकार आपण कमी करता येतो. त्याचसोबत स्ट्रेंथन्स रेस्पिरेटरी मसल्स म्हणजे फुफ्फुसाचे स्नायू. फुफ्फुसाचे स्नायू सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मजबूत करता येतात. त्यांची स्ट्रेंथनिंग वाढता येते. आणखीन काय म्हटलंय तर बघा, होल्डिंग टाईम जो आहे किंवा व्हायटल कॅपॅसिटी जी आहे, इन्हेल आणि एक्झेल म्हणजे इन्हेल आणि एक्झेल हे कसं असतं? लॉंगर असतं. म्हणजे 2 श्वसन सामान्य व्यक्तीचे होत असतील, तर या व्यक्तीचं 1 श्वसन 2 श्वासोश्वास घेईपर्यंत ह्या व्यक्तीचे 1च श्वास होतो म्हणजे लॉंगर असतं. याची लेंथ मोठी असते. योगिक व्यक्तीची लेंथ जी आहे ती मोठी असते आणि होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे फुफ्फुसाची जी धारण क्षमता आहे, ती सुद्धा याची कसं मोठी असते. ऑक्सिजन जो आहे, तो जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तिथं मिळतो.
म्हणजे एकंदरीत जे आहे रेस्पिरेटरी सिस्टम वरती वेगवेगळे प्रकार तिथं दिसून येतात. त्यासोबत शेवटची जी आहे ते आहे उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्थेमध्ये मुख्य जो भाग सांगितलेला आहे विज्ञान तो आहे किडनीचा भाग. किडनीचा भाग किंवा मूत्रविसर्जनाचा भाग आहे तो विज्ञानानुसार तो भाग जो आहे तो उत्सर्जन संस्थेमध्ये येतो. मग त्याच्यामध्ये किडनीचं जे फंक्शनिंग असेल ते सुधारवण्यासाठी जसं की आपण वेगवेगळी ज्यावेळी आसनं करतो किंवा उड्डाण बंद करतो त्याच्यामध्ये सांगितलं बघा लहान आतड्याच्या मागे किडण्या आहेत असं आपण म्हटलं किंवा ज्यावेळी आपण मयूरासन करतो मयूरासन तर मयूरासनाच्या वेळी जे कोपरे आपले येतात बघा कुठे येतात पोटावर नाभी केंद्रावर. तो जो ताण निर्माण होतो पोटावरती म्हणजे त्याच्या मागे ज्या किडण्या असतात त्याच्यावरती म्हणजेच एकंदरीत किडण्यांचं आरोग्य सुद्धा आपल्याला योगाने सुधारता येतं. किंवा आणखीन एक उत्सर्जनाची क्रिया जी आहे ती मलत्यागाची विष्ठा टाकण्याची जी आहे ती क्रिया ती जी क्रिया आहे किंवा बद्धकोष्ठताचा विकार असेल किंवा जी लार्ज इंटेस्टाईन आहेत त्यांची जी क्रिया आहे म्हणजे कसं होतात ते फुगतात कमी होतात फुगतात जसं जसं ती क्रिया असते त्यांची फुगणे कमी होणे फुगणे कमी होणे अशी त्यांची क्रिया असते आणि त्या क्रियेद्वारे तो मल पुढे ढकलला जातो लक्षात. आणि ही जी क्रिया आहे ही क्रिया आपल्याला योगिक ज्या क्रिया आहेत जसं की कपालभाती असेल किंवा उड्डाण बंद असेल किंवा पोटावरती परिणाम करणारी आसनं असतील तर याच्यामुळं लहान आतड्यांच्या क्रिया आणि मोठ्या आतड्यांच्या क्रिया ह्या रेग्युलेट होतात म्हणजे व्यवस्थित त्या पार पाडल्या जातात त्यांच्यामध्ये रेग्युलेशन येतं असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजेच योगा करणाऱ्याला व्यक्तीला बद्धकोष्ठतेचा त्रास नसतो बद्धकोष्ठता राहत नाही मलत्याग वेळेवर होतो व्यवस्थित होतो असं वेगवेगळे फायदे आपण उत्सर्जन संस्थेवरती सुद्धा पाहिलेले आहेत. म्हणजेच आज जो एकंदरीत भाग पाहिलेला आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण कुठल्या कुठल्या संस्थेवरती त्याचा परिणाम आहे तो पाहिलेला आहे. तर या ठिकाणी हा जो भाग आहे तो संपतो त्याच्यानंतर उद्याच्या तासामध्ये आपण बघूया नंतरचा भाग पुढचा. पोस्ट करा परत तुम्ही होस्ट आहेत दाळिंबे सर ठीक आहे. पोस्ट करा.